मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। 29 ऑगस्ट 2025 पासून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा संपूर्ण मराठा समाजाचा समावेश आरक्षणासाठी ओबीसी प्रवर्गात करावा या मागणीसाठी आंदोलन सुरू केलेलं आहे। आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू करण्याकरता आंदोलकांनी परवानगी मागितली। आंदोलकांना एकच दिवसाची परवानगी दिली गेली, ती 29 ऑगस्ट 2025 या तारखेची होती। मराठा आंदोलक हजारोंच्या संख्येनं 29 ऑगस्ट 2025 या दिवशी मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलनाला सुरुवात केली। शांततामय मार्गाने आंदोलन चाललेलं आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक आलेले आहेत। अशा वेळी आझाद मैदानापासून 5 किलोमीटरच्या परिसरातले हॉटेल्स बंद करायला लावल्या, टपऱ्या बंद करायला लावल्या आणि या आंदोलकांना पाणी मिळू नये, जेवण मिळू नये, खाद्यपदार्थ मिळू नये याची व्यवस्था राज्य सरकारने केली असा आरोप आंदोलक राज्य सरकारवर करीत आहेत। आणखी एक गोष्ट झाली, या परिसरातली सगळी शौचालये बंद केली। महापालिकेची अधिकृत, अनधिकृत आणि सार्वजनिक वापरात असणारी सर्व शौचालये बंद करून आंदोलकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य शासनाकडून केला गेला असा आरोप मराठा आंदोलकांनी केला। विशेषतः आझाद मैदानावर 29 ऑगस्टला आंदोलन सुरू झालं। 29 ऑगस्टला रात्री मुसळधार पाऊस पडला। या पावसातही आंदोलक जागेवर उभे राहिले, जागा न सोडता तिथे राहिले, चिखलात राहिले। अशा वेळी या आंदोलकांना मूलभूत सोयी आणि सुविधा देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची होती, परंतु आंदोलकांना अडचणीत आणण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न केले असा आंदोलकांचा आरोप आहे। म्हणजे मुंबईमध्ये जेव्हा कबुतरांना धान्य टाकण्यासाठी एखादा समाज चळवळ करतो, आंदोलन करतो, त्यावेळी त्या आंदोलकांची आणि आंदोलन करणाऱ्यांशी 4 तासात मुख्यमंत्री स्वतः बोलायला पुढे जातात आणि सामोरे जातात। परंतु आज मात्र मराठा आंदोलकांशी बोलायला राज्य सरकार आपणहून सामोरं जात नाही, अशा प्रकारची वस्तुस्थिती दिसते आहे। 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये मराठा समाजाचं आंदोलन मुंबईमध्ये मोठ्या धडाक्यात चालू आहे। 30 आणि 31 या 2 तारखांना भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह हे मुंबईत होते। अमित भाई शाह यांनी मनाचा मोठेपणा दाखवला असता आणि या आंदोलकांची भेट घेतली असती तर सामोपचारानं मार्ग निघू शकला असता, परंतु अमित शाह यांनी ते टाळलं। लालबागचा राजा नावाचं एक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ आहे। त्या गणेशोत्सव मंडळाची कीर्ती ही महाराष्ट्रभर पसरलेली आहे। या गणेशोत्सव मंडळामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटी दरवर्षी प्रचंड गर्दी करतात, सामान्य नागरिक तेवढीच गर्दी करतात। या लालबागच्या राजा या मंडळाकडून दरवर्षी अन्नछत्र चालवलं जातं। आझाद मैदानाच्या जवळपास असलेलं हे लालबागच्या राजाचं मंडळ आणि तिथं चालवलेलं अन्नछत्र मराठा आंदोलनाचा सुरुवात झाल्यानंतर हे अन्नछत्र बंद केलं। मराठा आंदोलकांना मदत होऊ नये, मराठा आंदोलकांना त्रास व्हावा, मराठा आंदोलकांना जेवण मिळू नये यासाठीच लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद केलं गेलं असा आरोप मराठा आंदोलकांनी केला असेल तर त्याला लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे। मराठा आंदोलकांना अशा प्रकारची अमानुष वागणूक राज्य सरकार खरोखरच देत असेल तर राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल फार मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते या निमित्तानं उभं राहतं। मराठा आंदोलकांच्या मागण्या तुम्ही मान्य करा किंवा मराठा आंदोलकांच्या मागण्या तुम्ही अमान्य करा, ही गोष्ट राज्यकर्ते म्हणून करण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं घटकाभर म्हणता येईल, परंतु आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असताना आणि शांततामय मार्गाने आंदोलनकर्ते आंदोलन करीत असताना त्यांच्या आंदोलनामध्ये अडथळे आणणं हा चुकीचा प्रकार जो आहे तो होतो आहे। हा प्रकार थांबवला जाणं गरजेचं आहे। राज्य सरकारनं आंदोलन करणाऱ्या सर्वच आंदोलनकर्त्यांना चांगल्या पद्धतीनं वागवलं पाहिजे। मराठा आंदोलकांना अधिक चांगल्या पद्धतीनं वागवलं पाहिजे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला आलेले असताना त्यांची गैरसोय करण्याचा प्रयत्न जर राज्य सरकारकडून घडला असेल तर ती गोष्ट अत्यंत निषेधार्ह आहे। आमची माध्यमं या बातम्या दाखवणार नाहीत, आमची माध्यमं याबद्दल बोलणार नाहीत, आमची माध्यमं याला वाचा फोडणार नाहीत, परंतु राजेश टिकेत सारखा एखादा उत्तर भारतीय शेतकरी नेता यावर ट्विट करून महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलकांना की जे बहुसंख्य शेतकरी आहेत
त्यांना मूलभूत सुविधा मिळू नयेत यासाठी राज्य सरकार काहीतरी करत आहे आणि त्यांच्या विरोधात करत आहे असं जर सांगत असेल तर याची गंभीर नोंद राज्य शासनाकडून घेतली जाण्याची आवश्यकता आहे. मराठा आंदोलक हे तुमचे भाऊ आहेत. मराठा आंदोलक हे या राज्याचे नागरिक आहेत. मराठा आंदोलक हे इथल्या शेतीचा कणा आहेत. मराठा आंदोलक हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत. याचा विसर राज्यकर्त्यांनी जर पडू दिला आणि या मराठा आंदोलकांवर अत्याचार करण्याचा, त्यांच्या न्याय हक्कांपासून त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न चालवला असेल तर ती महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी शोकांतिका ठरेल. राजकारण हे राजकारणाच्या जागेवर राहील. राज्यकर्त्यांना सर्व काय राजकारण करायचं असतं ते त्यांनी करावं. राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना त्यांचं राजकारण लखलाभ राहू देत, परंतु सर्वसामान्य आंदोलक म्हणून आलेल्या मराठा समाजातल्या गोरगरीब जनतेला आणि सामान्य आंदोलकांना जर या आंदोलन करण्याच्या निमित्तानं त्रास देण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर त्याची गंभीर नोंद जी आहे ते इतिहास घेईल, मराठा समाज घेईल आणि त्याहीपेक्षा इतिहासात याची नोंद केली जाईल. मुंबई महापालिका आयुक्तांनी अत्यावश्यक असलेली शौचालयाची सेवा जाणीवपूर्वक बंद केली असा आरोप मराठा आंदोलकांनी केल्यानंतर अशी सेवा मी बंद केली नाही हे माध्यमांसमोर येऊन सांगण्याचं गगराणी नावाच्या महापालिका आयुक्तांचं काम होतं, परंतु महापालिका आयुक्त ते काम करीत नाहीत. अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या गोष्टी लोकांसमोर येणं गरजेचं आहे. मराठा आंदोलकांना पाण्याचा तुटवडा पडू नये, अन्नाचा तुटवडा पडू नये याची जबाबदारी मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या उद्योजकांनी घेतली, सामान्य शेतकऱ्यांनी घेतली, कष्टकऱ्यांनी घेतली आणि त्यांनी स्वतःच्या घरून, स्वतःच्या शेतातून, स्वतःच्या बांधावरून, आजूबाजूच्या परिसरातून, हॉटेलमधून जे आहे त्या अन्नधान्याचा, तयार भाकरींचा, शिदोरीचा पुरवठा जो आहे तो मुंबईच्या दिशेनं सुरू केलेला आहे. इतका मोठ्या प्रमाणात हा अन्नधान्याचा पुरवठा होतो आहे की आता बास करा असं सांगण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळी मराठा समाजातले आमदार, खासदार, मंत्री जे आहेत ते काय करतायत हा सर्वसामान्य मराठा माणसाला पडलेला प्रश्न आहे. मराठा आंदोलन हे स्वतःच्या न्याय हक्कांसाठी मराठा बांधव करत असतील तर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची, त्यांना सहकार्य करण्याची आणि त्यांचं जीवनमान अधिक उंचावण्याची जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाची आहे. या जबाबदाऱ्या बाजूला ठेवा. किमान आंदोलनकर्त्यांशी प्रेमाच्या भावनेनं आणि कृतज्ञतेच्या भावनेनं वागा. त्यांना काही देता येणं जर तुम्हाला शक्य नव्हतं तर किमान त्यांना पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाऊन भेटायला काय हरकत होती हाही प्रश्न या निमित्तानं लोकांना पडतो आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यथावकाश मिळतील, परंतु मराठा आंदोलकांना दिलेला त्रास, मराठा आंदोलकांचा केलेला छळ हा जर खरोखरच झाला असेल तर त्याची गंभीर नोंद जो आहे तो इतिहास घेतल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. जय भवानी, जय शिवाजी.